केंद्र सरकारच्या 2013च्या भूसंपादन कायद्यानुसार शेतकऱ्यांची संमती घेऊन किमान बाजारभावाच्या चौपट दर देऊन जमीन संपादन करण्याची तरतूद आहे. मात्र राज्य सरकार ही तरतूद जाणीवपूर्वक बाजूला ठेवतंय असा आरोप रत्नागिरी नागपूर महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीनं केलाय. चोकाक ते अंकली दरम्यान असणाऱ्या चोकाक, अत्तिग्रे, मानगाववाडी, हातकणंगले, मजले, तमदलगे, निमशिरगाव, जैनापूर, उमळवाड, उदगाव, अंकली या 11 गावांमधल्या शेतकऱ्यांना शासनानं त्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात केवळ दुप्पट दर देऊ केलाय. या विरोधात संबंधित शेतकरी गेल्या 1 वर्षांपासून आंदोलन करतायत. त्यामुळे चोकाकपासून अंकलीपर्यंतच्या रस्त्याचं काम रखडलंय. वारंवार निवेदनं देऊनही शासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत संघर्ष समितीनं आज याबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेऊन निवेदन सादर केलं. बाजारभावाच्या चौपट मोबदला मिळाल्याशिवाय आम्ही रस्त्याचं काम होऊ देणार नाही. येत्या 8 दिवसांमध्ये मागण्या मान्य झाल्या नाहीत तर याविरोधात तीव्र आंदोलन छेडू असा इशारा समितीनं दिलाय. यावेळी समन्वयक गिरीश फोंडे यांच्यासह जयसिंग मुसळे, विजय पाटील, बाजीराव लोहार, भरत शिंदे, संजय सूर्यवंशी, संतोष कांबळे, शहाजी हेरले, संदीप सूर्यवंशी, नितीन पवार, सुयश पवार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.